नमस्कार मंडळी. आज आपण एक खूप खोल आणि विचार करायला लावणारा विषय पाहणार आहोत. आपल्या जीवनात संकटे काय येतात? अनेकदा आपण मनात विचार करतो की मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी काय येतात? काही वेळा आयुष्यात अशी परिस्थिती येते की सगळं काही ठीक चालू असताना अचानक समस्या सुरू होतात. आर्थिक अडचणी, नातेसंबंधांमध्ये तणाव, आरोग्याच्या समस्या किंवा मानसिक ताण. त्या क्षणी मन खूप अस्वस्थ होतं आणि देवावरही राग येतो. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ह्या संकटांच्या मागे एक खोल अर्थ आणि कारण असतं. जीवन म्हणजे फक्त आनंद आणि सुख नाही, तर त्यामध्ये आव्हाने आणि संघर्ष देखील असतात. अनेक संत, महात्मे आणि आध्यात्मिक गुरूंनी सांगितलं आहे की संकटे ही आपल्याला तोडण्यासाठी नसतात, तर आपल्याला घडवण्यासाठी असतात. जसं सोनं अग्नीत तापवलं जातं तेव्हा ते अधिक शुद्ध आणि चमकदार होतं, तसंच माणसाचं व्यक्तिमत्वही संकटांमधून अधिक मजबूत होतं. आध्यात्मिक शास्त्रांमध्ये संकटांचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्मसिद्धांत सांगितला जातो. आपल्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक विचाराचा आणि प्रत्येक शब्दाचा एक परिणाम असतो. आपण आज जे काही अनुभवत आहोत ते फक्त ह्या जन्मातील कृतींचं फळ नसून अनेकदा ते आपल्या भूतकाळातील कर्मांचं देखील परिणाम असू शकतं. कर्मसिद्धांत सांगतो की विश्वामध्ये काहीही विनाकारण घडत नाही. आपण जसं बी पेरतो तसं पीक उगवतं. जर आपण चांगली कर्मे केली असतील तर त्यांचं फळ कधी ना कधी चांगलं मिळतंच, आणि जर काही चुकीची कर्मे झाली असतील तर त्याचे परिणामही आयुष्यात कुठेतरी अनुभवावे लागतात. पण याचा अर्थ असा नाही की ही संकटे शिक्षा आहे. अनेक वेळा ती आपल्याला जागं करण्यासाठी येतात. ती आपल्याला आपल्या कृती, विचार आणि जीवनशैलीकडे पुन्हा पाहायला भाग पाडतात. त्यामुळे संकटे म्हणजे फक्त दुःख देणारी घटना नसून ती जीवनाचा संतुलन राखण्याचा एक आध्यात्मिक नियम आहे. जीवनातील अडचणींच्या मागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या आपल्याला काही महत्त्वाचे धडे शिकवण्यासाठी येतात. आयुष्य शांत आणि सोपं असताना माणूस फारसा बदलत नाही, पण जेव्हा संकट येतं तेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतो. मी काय चुकीचं केलं? मला काय सुधारायला हवं? आणि अशा वेळी आपल्याला संयम, सहनशीलता, नम्रता आणि समजूतदारपणा शिकायला मिळतो. उदाहरणार्थ, आर्थिक अडचण आली तर आपण पैशांची किंमत समजतो. एखाद्या नात्यामध्ये ताण आला तर आपण प्रेम, संवाद आणि समजूतदारपणाचं महत्त्व ओळखतो. आरोग्याची समस्या आली तर आपण शरीराची काळजी घेण्याची गरज समजतो. म्हणजे संकटे ही जीवनाची शिक्षक असतात. ती कठोर असतात, पण त्यांचे धडे खूप मौल्यवान असतात. जर आपण त्या अनुभवांकडे शिकण्याच्या दृष्टीने पाहिलं तर संकटे आपल्याला अधिक जागरूक आणि समजूतदार बनवतात. मित्रांनो, संघर्ष आणि अडचणींमधून माणसाची खरी वाढ होते. जे लोक आयुष्यामध्ये मोठ्या उंचीवर पोहोचले आहे त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते: त्यांनी खूप संघर्ष केला आहे. मित्रांनो, संकटे माणसाच्या आतमध्ये दडलेली ताकद बाहेर काढतात. जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा आपल्याला आपली क्षमता, धैर्य आणि चिकाटी यांचा खरा अंदाज येतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगायचं तर संघर्ष हा आत्म्याच्या विकासाचा एक भाग आहे. जसं व्यायाम केल्यावर स्नायू मजबूत होतात, तसं जीवनातील अडचणींमुळे आपली मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. जर आयुष्यात कधीही अडचणी आल्या नसत्या तर कदाचित आपल्याला स्वतःची खरी ताकद कधीच कळाली नसती. म्हणूनच अनेक वेळा ही संकटे आपल्या आतल्या सुप्त शक्तींना जागा करण्यासाठी येत असतात. मित्रांनो, आध्यात्मिक मार्गावर चालणारे अनेक लोक सांगतात की संकटे ही देवाने दिलेली परीक्षा असते. ही परीक्षा आपल्याला घाबरवण्यासाठी नसते, तर आपला विश्वास, धैर्य आणि श्रद्धा मजबूत करण्यासाठी असते. जेव्हा सगळं काही ठीक चालू असतं तेव्हा देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा खरी श्रद्धा कसोटीला लागते. अशा वेळी जर माणूस शांत राहून, सकारात्मक विचार करून आणि देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहिला तर त्या संकटातून तो अधिक मजबूत बनून बाहेर येतो. अनेक संत म्हणतात की संकटे म्हणजे जीवनाने दिलेली संधी आहे, स्वतःला ओळखण्याची, आपली चूक सुधारण्याची आणि आत्मिकदृष्ट्या पुढे जाण्याची. त्यामुळे संकटांना फक्त दुःख म्हणून न पाहता त्यामध्ये लपलेला अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. म्हणूनच मित्रांनो, जेव्हा आयुष्यामध्ये संकट येतात तेव्हा माझ्याच आयुष्यात असं का होत आहे असा विचार करून खचून जाऊ नका. त्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा: या परिस्थितीतून मला काय शिकायला मिळत आहे? प्रत्येक अडचण ही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेली असते, आणि त्या अनुभवांमुळेच आपण अधिक परिपक्व, मजबूत आणि शहाणे बनतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जीवनात येणारी प्रत्येक घटना, आनंदाची असो किंवा दुःखाची, ती आपल्या आत्म्याच्या प्रवासाचा एक भाग असते. त्यामुळे संकटांना घाबरू नका, त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा, कारण अनेक वेळा आयुष्यातील सर्वात मोठे धडे आणि सर्वात मोठी वाढ ही सर्वात कठीण काळातूनच मिळत असते. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी समजून घेतो तेव्हा संकटे आपल्याला तोडत नाही, उलट ती आपल्याला अधिक मजबूत, शहाणे आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध बनवतात.
मित्रांनो, अशाच प्रकारच्या लाईफ चेंजिंग कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.